पण चोर तो चोरच असतो, तो कोणत्याही समाजाचा असू दे, त्याला शिक्षाही होणारच आहे. कारण भ्रष्टाचार केलाय तो चोर आहे, तो कोणत्या समाजाचा आहे म्हणून त्याला आपण शिक्षा देत नाही किंवा आरोप करत नाही का? नाही ना, आम्ही आमच्या आराध्य दैवत भगवान बिरसा यांचा पुतळा बांधणे ही आम्हाला मोठी शान अशी वाटते की आमच्या गावाच्या नाक्यावरतीच आमच्या आदिवासी बांधवांचं आराध्य दैवत हे व्हावं ही आमची खूप 3 वर्षापासूनची इच्छा आहे. परंतु याला विरोध करतो कोण? सरपंच, जो स्वतः पेसा ग्रामपंचायत मधून निवडून आलेला सरपंच हा स्वतःच्या समाजाचं नेतृत्व करत नाही, हा त्याला विरोध करतो. त्याने तिथे SP कडून मला नोटीस पाठवलेली आहे का हा बेकायदेशीर बिरसा मुंडा गार्डन आहे आणि पुतळा बांधलेला आहे. मग ह्याचं नेतृत्व करणारा हा सरपंच पुढे आला पाहिजे होता. हा उलटा विरोध करतो त्याच्या समाजाचा. अशा सरपंचाला तर पदावर राहण्याचा अधिकार मिळतच नाही. म्हणजे हा सरपंच विकास नाही करत, हा फक्त पैसा भेटेल तिथे याची साईन चालवतो या गोष्टीसाठी. आणि तो मला सांगतो का मांडवली, अरे जा बिंदास, मांडवली ते कधी करायची नाही. मी तर तुला पण एक तुझा जो आहे अधिकार तो तू अधिकाराने लढ. आणि तू भ्रष्टाचारी चोर आहे हे मी सिद्ध पण, आणि जसं तू ग्रामसभेत मान्य पण केले हे मी सिद्ध पण करून दाखवेल. आणि माझ्याकडे तशी व्हिडिओ पण आहे.